नमस्कार. आज मी तुम्हाला कारली माशाचं कालवण करून दाखवणार आहे मसाल्याचं हिरव्या वाटणात. इथे मी कारली मासा आणलाय अर्धा किलो, बाजारातूनच कट करून आणलाय, साफ करून घेतलाय 2 ते 3 पाण्याने. आणि आता इथे आपण त्याच्यासाठी वाटण काढले, मसाल्यासाठी साहित्य ते तुम्हाला मी दाखवते. इथे एक छोटा कांदा, 2 चमचे अख्खे धणे, कमी तिखट आहेत म्हणून 2 इथं हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धी कवड ओलं खोबरं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर धुवून घेतली स्वच्छ. आता आपण याचं न भाजता वाटण करून घ्यायचं मिक्सरमध्ये. धणे पण आपल्याला न भाजता घालायचे. 2 चमचे आपण कांदे पोहे काढतो त्या चमच्याने. आता आपण याला अगोदर पाणी न घालता थोडं फिरवून घेऊया, नंतर पाणी घालून छान असं याचं वाटण करून घेऊया. तर मी ह्याच्यामध्येच माझा घरगुती लाल मसाला आहे मालवणी, तो टाकते 4 चमचे. म्हणजे आपल्या ह्या कांदा खोबरं आहे, लसूण आहे, त्याच्यामध्ये छान असं मिक्स होऊन जाईल. छोटा अर्धा चमचा हळद टाकते, म्हणजे आपलं हे सर्व साहित्य एकसाथ मिक्स होऊन जाईल. आता आपण इथं थोडं पाणी घालूया, छान असं बारीक याचं वाटण तयार करून घेऊया. इथे मी आता आपलं कारलीचं कालवण बनवण्यासाठी घेतले. आपलं इथं वाटण तयार झालंय. हे बघा, मी आता छान असं बारीक वाटून घेतलंय. ओलं खोबरं, कांदा, लसूण आणि मालवणी मसाला घालून, ओली मिरची, कोथिंबीर घालून छान असं बारीक वाटण करून घेतलंय. कढई ठेवली, कढईमध्ये आपलं तेल टाकून घेतलंय मी 2 चमचे. इथं आपल्याला हे छान असं वाटण आपलं तेलावरती परतून घ्यायचंय. इथे मी आता मच्छीचं कालवण बनवण्यासाठी घेतलंय. हा मसाला तेलावरती मी परतून घेते वाटलेला. 2 मिनिटं मसाला तेलावरती परतून घ्यायचा आहे. इथे मी 2 मिनिटं तेलावरती मसाला छान असा परतून घेतलाय. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. इथे मी मसाल्याचं भांडं जे वाटण केलं होतं ते धुवून याच्यामध्ये थोडं आधी पहिलं पाणी घालून घेते. इथे मी मसाल्याचं भांडं धुवून घेतलं तेव्हा 1 ग्लास पाणी वापरलं होतं आणि अजून 1 ग्लास पाणी वापरते याच्यामध्ये. इथे मी 2.5 ग्लास पाणी वापरलंय. आपल्याला मसाला घट्टच बनवायचा, थोडा जाडसरच बनवायचा आहे, पण आपल्याला मच्छी शिजायची आहे म्हणून मी थोडं 2 आणि अर्धा ग्लास पाणी इथं वापरलंय. म्हणजे ते आपली मच्छी शिजेल तेव्हा आपलं पाणी थोडं कमी होईल आणि आपल्याला इथं पातळ असं थोडं घट्ट मीडियम साईजचं आपलं कालवण तयार होईल. आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ आणि 7 ते 8 कोकम टाकून घेते. आपल्या मसाल्याला छान अशी उकळी काढून घेऊया. इथे आपल्या मसाल्याला बघा, इथं उकळ आलाय कारलीच्या कालवणाच्या. छान असा उकळ आलाय. आपल्या मसाल्याला छान उकळ आल्याशिवाय मच्छी आपली कालवण पातळ करायचं असेल ना तर अगोदरच मच्छी सोडायची नाही. पहिला आधी आपल्या मसाल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची, नंतरच आपली कुठलीही मच्छी असू दे तर पहिला मसाला उकळवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये मच्छी सोडायची. आता आपल्या मसाल्याला बघा छान असा उकळ आलाय. आता मी इथे कारली धुवून ठेवली होती, थोडंसं कोकम लावून ठेवलं होतं फक्त वाटण करेपर्यंत, त्याचा मसाला तयार करेपर्यंत फक्त कोकम लावून ठेवलं होतं आणि हळद. ते आता ह्याच्यामध्ये सोडून घेते.
इथे मी मच्छी मसाल्यांमध्ये सोडून घेतले. आता आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं छान अशी मिडियम गॅसवरती, एकदम स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही, स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवून थोडी आपण याला 15 ते 20 मिनिटं छान अशी शिजवून घेऊया. जास्त ढवळाढवळ करायची नाही. एकदाच मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने हळूवार मिक्स करून घ्यायचे आणि त्याला शिजवून घ्यायची. इथे आपली मच्छी शिजत घातल्यास 20 मिनिटं झाले. आपली मच्छी खाण्यासाठी तयार झाली. मी आता गॅस बंद करते. मस्त असा आपला रस्सा, घट्टसर रस्सा भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी तयार झालाय. इथे मी 2.5 ग्लास पाणी वापरलं होतं. ते आपल्याला मच्छी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी कमी झालंय. आता आपल्याला छान अशी ग्रेव्ही, घट्टसर मसाला आपल्याला मच्छीसोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी, भातासोबत खाण्यासाठी तयार झाले.